हॉर्मुझचं स्ट्रेट गेले 30 दिवस बंद आहे. युएसला जर ते खरंच ओपन करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. युद्ध थांबवणं त्याच्यासाठी काही मोठी गोष्टच नाही, पण ते का करत नाही ते ऐका. तर गेम असा आहे की सध्या जे ऑइल येतं जगाला पूर्ण, तर ते सौदी, कुवेत, इराण, इराक या गल्फ देशातून येतं. आणि आता ही लोक एकमेकांवर बॉम्ब फोडायला लागली, त्यामुळे तिथले जे ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खराब व्हायला लागले. आता तुम्ही हा जरा चार्ट बघा, याच्यामध्ये व्हेनेझुएला, सौदी, कॅनडा या 3 देशांकडे ऑइल आहे. आणि तुम्ही आता 2 महिन्यापूर्वीची जर बातमी बघाल, युएसनी व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला किडनॅप केलेलं आणि तिथलं पूर्ण जे ऑइल सप्लाय आहे ते युएसच्या हातामध्ये. आणि दुसरी बातमी जर बघाल आत्ताच 1 महिन्यापूर्वीची, अंबानींसोबत युएस मध्ये एक रिफायनरी चालू करणार आहेत. 30 लाख कोटी रुपयाला ती उभी राहणार आहे आणि लोक तिथून ऑइल घेणार, कारण की जे युद्ध होतं ते इकडेच होतं. इंडिया पाकिस्तान, रशिया युक्रेन, एक इराण इस्रायल या सर्व भागांमध्ये युद्ध होतं, पण अमेरिकेत कधी युद्ध होत नाही. त्यामुळे तो भाग सेफ आहे आणि त्याच्यामुळे कधी ऑइल शॉक्स वगैरे अशा काही गोष्टी होणार नाही. हे युएसला कळतं म्हणून ते प्लॅन चालू आहे. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगतो, ट्रम्पला तुम्ही येडा म्हणत असणार, पण तो पक्का बिझनेसमॅन आहे.